तर नमस्कार मैत्रिणींनो, बघा आषाढी एकादशी मोठी आहे आणि ती 25 तारखेला आहे आणि त्यासाठी बघा मी म्हटलं चला आपण विठ्ठलाची अशी सुंदर अशी रांगोळी काढूया। मैत्रिणींनो, खूप सोपी आहे, 4 ते 1 ही रांगोळी आहे आणि आषाढी वारी दिवशी तुम्ही ही रांगोळी तुळशीसमोर, तुमच्या मंदिरासमोर, तुमच्या घरासमोर ही नक्की रांगोळी काढा। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। खूप सुंदर मैत्रिणींनो रांगोळी आहे आणि खूप सोपी आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 1 असे टिपके टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मधोमध बरोबर 4 टिपक्याला एक रेष मारायचे, 3 टिपक्याला एक रेष मारायचे आणि परत 2 टिपक्याला एक रेष मारून अशा पद्धतीने आपल्याला मुकुट तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पांडुरंगाचा जे चेहरा आहे तो तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने कानामधल्या मासोळ्यांचाही आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता, खूप सुंदर आणि छान ही अट्रॅक्टिव्ह रांगोळी दिसते। तर त्या दिवशी तुम्ही नक्की काढा मैत्रिणींनो। तर बघू शकता, विठ्ठलाची रांगोळी काढल्यामुळे प्रसन्न वाटतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्यालाही खूप असा आनंद होतो आणि विठ्ठलाचा जो चेहरा आपल्या डोळ्यासमोर सतत दिसतो, त्यामुळे आपल्या डोळ्याचीही पुण्याई वाढते। तर ही रांगोळी तुम्ही त्या दिवशी नक्की काढा, त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ मी बनवला आहे। तर मैत्रिणींनो, बघू शकता, खूप सोपी रांगोळी आहे। तुम्हाला एकदा तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला लगेच जमेल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर देऊ शकता। आता इथे मुकुटाला मी कलर देत आहे, गुलाबीही दिलेला आहे आणि आता खाली जे आहे त्याला मी देणार आहे पिवळा कलर। खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह अशी आपली रांगोळी दिसते। तर त्या दिवशी तुम्ही नक्की काढा। ही आषाढी एकादशी वर्षातली आणि खूप मोठी आहे मैत्रिणींनो। आता तर सगळे वारकरी पंढरपूरला चाललेले आहेतच, तर आपल्याला घरात तरी बसून आपण विठ्ठलाचं नाव घेऊ शकतो, विठ्ठलाची रांगोळी काढू शकतो। कारण विठ्ठल हा चराचरामध्ये, सृष्टीमध्ये व्यापून उरलेला आहे। तो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या सगळ्यांमध्ये तो आहे, तो नाही अशी जागाच नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, विठ्ठलाची रांगोळी त्या दिवशी तुम्ही काढा। कारण आपण घरात बसून जरी विठ्ठलाचं नामस्मरण केलं तरी तो आपल्यापाशी आलेलाच असतो, फक्त आपल्याला दिसत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सुंदर आणि अशी रेखीव रांगोळी विठ्ठलाची तुमच्या दारासमोर, तुळशीसमोर किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्ही काढू शकता। मैत्रिणींनो, ही आषाढी वारी खूप मोठी आहे आणि खूप लोक लांबून लांबून विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहेत आणि जरी आपल्याला काही कारणास्तव नाही जमलं तरीही आपण विठ्ठलाचं नाव घेत घरात जरी बसलो तर विठ्ठल आपल्याकडे बघतच राहतो। अशा पद्धतीने सुंदर अट्रॅक्टिव्ह रांगोळी तुम्ही काढू शकता। आता विठ्ठलाचा टिराही आपल्याला काढून घ्यायचा आहे। मधोमध बरोबर आपल्याला येलो कलर द्यायचा आहे, मध्ये तुम्ही बुक्क्याचा कलरही देऊ शकता किंवा इतरही कलर देऊ शकता मैत्रिणींनो। आता इथे मी लाल कलर दिलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही कलर देऊ शकता। तर बघू शकता, खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह आपली रांगोळी झालेली आहे आणि आता आपल्याला कडेला झेंडेही 2 काढायचे आहेत आणि त्यालाही आपल्याला कलर देऊन ठेवायचा आहे, कारण झेंडालाही खूप मान आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने मैत्रिणींनो, आपल्याला पताका आणि झेंडे काढून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, आता इथे मी काढत आहे, दोन्हीकडे 2 आपल्याला काढायचं आहे। तर एकसारखे आपल्याला असे पताके काढून घ्यायचे आहेत। तर बघू शकता, पताक्यांनाही आपल्याला कलर द्यायचा आहे, झेंड्यांना कलर द्यायचा आहे। तर खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी मैत्रिणींनो ही दिसते। तर आषाढी एकादशी निमित्त स्पेशल रांगोळी आहे, तर त्या दिवशी तुम्ही ही नक्की काढून बघा। तर बघू शकता, असा आपल्याला गुलाबी कलर मैत्रिणींनो देऊन ठेवायचा आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं म्हणजे माझे व्हिडिओ टाकल्या तुमच्याकडे येतील मैत्रिणींनो। अशा पद्धतीने आपल्याला झेंड्यांनाही कलर देऊन ठेवायचा आहे। तर ही आषाढीची एकादशी खूप मोठी आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता आणि आता आपल्याला खाली लिहायचं आहे माऊली। तर मैत्रिणींनो, ही रांगोळी कशी आली हे मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघू शकता किती सुंदर रेखीव ही रांगोळी आहे। तर बघा, आपली रांगोळी तयार झालेली आहे। भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।